हॅलो फ्रेंड्स, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण किचनमध्ये उपयोगी पडतील अशा महत्त्वाच्या सोप्या काही टिप्स पाहणार आहोत। स्वयंपाकघरात काम करणारी प्रत्येक गृहिणी ही सुगरण असतेच, परंतु काही लहान जर टिप्स आहेत त्या प्रत्येकालाच माहीत असतात असे नाही। एखादी तरी टिप्स अशी असते की ती माहीत नसते आणि ती टिप्स समजल्यानंतर आपल्याला तो पदार्थ करताना सोपा जातो। लहानशी टिप्स पदार्थ चविष्ट आणि रुचकर बनवून जाते। अशाच काही सोप्या परंतु महत्त्वाच्या टिप्स आपण पाहणार आहोत। साबुदाण्याची खिचडी बनवत असताना हिरवी मिरची आणि शेंगदाणे जाडे बरडे कुटून त्यामध्ये घालावेत। बनवलेली खिचडी चवीला छान लागते। शेंगदाणे कुरकुरीत भाजण्यासाठी शेंगदाण्याला थोडासा पाण्याचा हात लावून ते शेंगदाणे ओलसर करावेत आणि नंतर मंद गॅसवरती शेंगदाणे भाजावेत। शेंगदाणे छान कुरकुरीत भाजले जातात। उपवासासाठी साबुदाणा भिजत घालायचा विसरला असेल तर सकाळी साबुदाणा थोडंसं पाणी घालून कुकरमध्ये एक शिट्टी करावी आणि त्याची मोकळी सुटसुटीत खिचडी बनवा। कुकरमध्ये एक शिट्टी करायची नसेल तर गॅसवरती पाणी ठेवून त्यावरती चाळण ठेवून त्या चाळणीमध्ये साबुदाणा भिजवून थोडासा वाफवून घ्या आणि नंतर खिचडी बनवा। खिचडी मऊसूत मोकळी बनवता येते। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पिण्यासाठी जास्त मसाले घालून ताक बनवायचं नसेल तर ताकामध्ये थोडंसं काळं मीठ आणि पुदिन्याची पावडर किंचितशी घाला। बनवलेलं ताक चवीला छान लागेल। नेहमीच तुरीच्या डाळीची आमटी किंवा वरण खायचा कंटाळा आला असेल तर कधीतरी मिक्स डाळींचे वरण किंवा आमटी बनवू शकता। बनवलेली आमटी पौष्टिक पण असते आणि चवीला पण छान लागते। घरामध्ये जास्त दिवस रवा राहिला तर त्याला कीड लागते, तर रवा बाजारातून आणल्यानंतर थोडासा भाजून एका भरणीत भरून ठेवावा। रवा लवकर खराब होत नाही। पनीरची भाजी घरीच बनवत असताना पनीरचा मसाला करताना पनीरचे 3 ते 4 तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची पेस्ट बनवून घ्या। बनवलेला मसाला छान बनतो आणि पनीरची जी ग्रेव्ही बनवणार आहे ती पण चवीला छान लागते। घरात फ्रेश क्रीम नसेल आणि भाजीसाठी क्रीमची जर गरज असेल तर दूध फ्रीजमध्ये ठेवा। त्यावरची जी मलाई जमा होते ती थोडीशी फेटून घेऊन भाजीसाठी वापरू शकता। काजू करी बनवत असताना काजू क्रिस्पी कुरकुरीत करण्यासाठी अर्ध्या तासासाठी काजू पाण्यात भिजवावेत। नंतर कोरडे करून तेलामध्ये मंद गॅसवरती तळावेत, त्यामुळे काजू कुरकुरीत होतात। कोणत्याही भाजीसाठी लागणारी टोमॅटोची पेस्ट बनवत असताना शक्यतो पिकलेले टोमॅटो घ्यावे, त्यामुळे बनवलेली टोमॅटोची जी पेस्ट आहे त्याचा रंग पण छान येतो आणि स्वाद छान लागतो। तूप रवाळ बनवण्यासाठी लोणी कडवत असताना त्यामध्ये मिठाचे खडे टाका। बनवलेलं तूप रवाळ कणीदार होईल। घरातील तूप संपले असेल आणि तूप भरपूर प्रमाणात बनवायचं असेल तर दूध 7 ते 8 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवावं आणि नंतर त्यावरती मलाई जमा होईल ती काढून एका भांड्यात घ्यावी। त्याचे दही बनवून लोणी काढावे। दूध फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे जाडसर मलाई निघते। मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक बनवत असाल तर मातीची भांडी स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही ज्वारी डाळीचे पीठ किंवा गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता। भाजीचा वास मातीच्या भांड्यांना येत नाही आणि भांडी छान स्वच्छ निघतात। घरात भाजीसाठी काही नसेल आणि स्वीटकॉर्न जर शिल्लक असतील तर तुम्ही स्वीटकॉर्नची भाजी पनीरच्या भाजीसारखी बनवा। स्वीटकॉर्नची भाजी चवीला छान लागते। जिरा राईस बनवायचा असेल तर भात शिजवताना त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घाला। भात मोकळा सुटसुटीत होतो आणि चवीलाही छान लागतो। पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मीठ थोडंसं ओलसर असेल तर गरम कढईत ओलसर मीठ घालून मंद गॅसवर 5 मिनिटे मीठ भाजून घ्यायचं, त्यामुळे मीठ कोरडं होतं आणि पावसाळ्यात आपण हे कोरडं मीठ भरणीमध्ये भरून ठेवू शकतो। स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतेही डिटर्जंट घेऊन हे दोन्ही मिक्स करून भांडी घासावीत। भांडी स्वच्छ निघतात। सोन्याचे दागिने खूप दिवसांनी थोडासा कलर त्याचा काळपट दिसतो, तर ते घरीच पॉलिश करण्यासाठी किंवा स्वच्छ करण्यासाठी 2 चमचे हळद आणि अर्धा ग्लास पाण्यामध्ये ही हळद मिक्स करून घ्यायची आहे। त्यामध्ये कोणतेही डिटर्जंट 2 चमचे मिक्स करून एका तासासाठी ते दागिने त्या भांड्यात हळदीच्या आणि डिटर्जंटच्या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आणि नंतर थोडंसं ब्रशच्या साहाय्याने तुम्ही ते क्लीन करू शकता। काळपट पडलेले दागिने नव्यासारखे चमकतात। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।